नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे. आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. तो मुद्दा असा, भरती मित्रांनो चालू आहे, ग्राउंडही आपण देत आहात आणि ग्राउंड देताना आपला बीडमध्ये एक मुलगा मित्रांनो म्हणजे 1600 मीटर पळताना दमछाक होऊन तो जीवानिशी संपलेला आहे. तर मित्रांनो खूप दुःखाची घटना आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. मित्रांनो 100% भरती होणं महत्त्वाचं आहे, पण त्याच्या अगोदर आपण जिवंत राहणं पण महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत 100% व्हिडिओमध्ये बोलतं माणूस, काय होत नाही ते होत नाही. मित्रांनो स्वतःची एनर्जी किती आहे ते तुम्हाला सोडून कुणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण ग्राउंडला गेला असाल, जेव्हा आपल्याला वाटतंय ठीक आहे, म्हणजे मी जेवढं करू शकतोय ते तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणालाच माहित नाही, मी पण नाही सांगू शकत तुम्ही किती पळू शकताय, तर ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही तिथपर्यंत ती गोष्ट केली पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त एनर्जी लावली तर मित्रांनो आपल्या जीवाला धोका होईल. अशी कुठली गोष्ट करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे कोण सांगतंय म्हणजे हे खा, ते इलेक्ट्रॉल पावडर प्या, हे करा, ह्या गोष्टीचा पण त्यावरती इफेक्ट होऊ शकतो. मित्रांनो आपलं सरळ सरळ जे आपल्या शरीराला पचतंय, जे इथून मागे लोक करत आले त्याच गोष्टी करा, जे आपणही रेग्युलर इथून मागे करत आलो त्याच गोष्टी, नाही तर मग पावडर खातो, हे करतो. मित्रांनो अशा गोष्टी केल्यामुळं तिथे गेल्यानंतर आपल्याला जेवायला टायमाला भेटत नाही, आपल्याला झोप प्रॉपर होत नाही आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या अधुऱ्या असतात. मग यामध्येही आपल्याला संघर्ष करून ग्राउंड द्यायचंय. सकाळी तुम्हाला आत घेतात, उशिरा ग्राउंड होतं, त्यात त्यांचीही चूक नाही, आपलीही चूक नाही, मुलंही जास्त आहेत, तर सर्वांसाठी ते तेवढं शक्य होतं नाही मित्रांनो. त्यामुळं आपण स्वतःची काळजी घ्या. बाकी लोकांसाठी तुम्ही एक आकडा आहात, एक पोरगा गेला, 2 पोरं गेले. जगासाठी जरी आपण एक आकडा असलो तरी आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या घरच्यांसाठी आपणच त्यांच्यासाठी जग आहोत. आणि जर आपणच नसलो, आपणच त्यामध्ये जर गेलो, तर मित्रांनो त्यांनी कुणाकडे पाहायचं, त्यांनी पुढचं आयुष्य कसं जगायचं, ह्या गोष्टीचा विचार करा. आणि भरती 100% बेस्ट द्या, जीव जाईपर्यंत देऊ नका, एवढीच कळकळीची विनंती आहे. आणि तो जो आपला जवान गेलाय त्याच्या म्हणजे मनाला शांती लाभो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मित्रांनो तुम्हालाही भरतीसाठी शुभेच्छा देतो. कुठलीही गोष्ट आता अशी होणार नाही. स्वतःची काळजी घ्या, प्रॉपर नियोजन आणि प्रॉपर डाएट काय जे असेल तुमचं ते घ्या आणि आराम करा आणि बेस्ट भरतीला सामोरे जा काळजीपूर्वक. चला आजच्यासाठी इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.